हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर इकडे मी सकाळचं रुटीन आहे थोडंफार काही की डब्बा वगैरे बनवून दिल्यानंतर तर सगळ्यांचे टिफिन बनवून दिल्यानंतर किचन मी कशाप्रकारे स्वच्छ करते ते मी थोडं तुमच्याशी शेअर करते. तर इकडे सगळ्यांचे टिफिन बनवून झालेले आहेत, म्हणजे सगळे गेलेले आहेत. मिस्टरसुद्धा गेलेले आहेत कामावर. मुलींचा डब्बा पण मी सकाळी बनवून दिलेला आहे. बाकी त्यांचा नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे सगळं झालेलं आहे. देवपूजासुद्धा माझी झालेली आहे. सगळं आवरल्यानंतर पहिल्यांदा मी झाडू वगैरे मारून झाल्यानंतर देवपूजा करून घेते. नंतर बाकीचं मग जे काही कपडे भांडी लादी काय असेल ते मग मी करायला घेते. तर इकडं देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर इकडे आता मी किचन स्वच्छ करायला घेते. तर तो पाण्याचा जग आहे, तर त्याच्यावरची जी प्लेट आहे ती मी चेंज करून घेतलेली आहे. आणि आता पहिल्यांदा इकडचं जे काउंटर टॉप आहे तो मी स्वच्छ पुसून घेते. कारण मग भांडी धुतल्यानंतर किंवा स्वच्छ झाल्यानंतर ह्या साईडला मला ठेवावे लागतात म्हणून तर मी ते आधी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर इकडे मी आता इकडचा किचन आहे, गॅस शेगडी वगैरे ती स्वच्छ पुसणार आहे. लायटरसुद्धा रोजच्या रोज असं पुसून ठेवते, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर चिकट तेलकट काही असेल तर ते निघून जातं. आणि असंच ठेवलं तर मग ते एकदम चिकचिक होऊन जातं, म्हणून ते लायटरसुद्धा रोजच्या रोज मी पुसून वगैरे घेते. तर इकडे जे चहा वगैरे बनवलेलं ते आहे, चहाची पावडर वगैरे ती अशी स्वच्छ गाळणीत गाळून वगैरे घेते. नंतर सगळं स्वच्छ कचरा एक पिशवीमध्ये भरून ठेवते आणि नंतर मग सगळे भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेते. तर हे अशा पद्धतीने जर व्यवस्थित स्वच्छ केलं तर मग आपल्याला स्वच्छ पण वाटतं आणि प्रसन्न छान पण वाटतं. तर इकडे गॅस शेगडी आहे ती मी पुसून घेत आहे. गॅस शेगडी म्हणजे रात्रीचंच कसं सगळं पुसून म्हणजे धुवून घासून वगैरे घेते, त्यामुळे सकाळचं काही एवढं घाण उडत नाही. संध्याकाळचं कसं रात्रीचं भाकरी बनवलेले असतात त्यामुळे थोडंसं भाकरीचं उडतं, त्यामुळे रात्रीच मग मी घासून स्वच्छ धुवून घेते. सकाळचं फक्त एक कपडा असा मारला, कारण सकाळच्या चपात्याच असतात त्यामुळे काही जास्त घाण होत नाही, मग ते स्वच्छ होऊन जातं. आणि गॅस शेगडी आहे ती मी गॅसच्या खालून वगैरे पण पुसून घेते, कारण कधी वस्तू गेलेलं असतं तर खाली पण लागलेलं असतं म्हणून. नंतर गॅस शेगडीच्या पाटून ती पाईप वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेते. रोज असं स्वच्छ पुसून घेतलं त्याच्या मागची स्टाईल वगैरे तर जास्त घाण होत नाही, नाहीतर परत खूप असं चिकट होऊन जातं आणि ते पूर्ण खूप वेळ द्यावा लागतो, त्यावेळेस ते स्वच्छ होतं. मग रोजच्या रोज असं शेगडी किंवा तिची बटणं वगैरे स्वच्छ पुसून घेतली की मग छान वाटतं आणि म्हणजे स्वच्छ पण दिसायला. आणि स्वयंपाक करताना मग कंटाळा येत नाही किंवा असं घाण वाटत नाही. मग त्याच्या खालून वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेते आणि नंतर सुक्या कपड्यांना पण एक सुका कपडा मारून घेते आणि नंतर ह्या अशा त्याच्या ज्या जाळ्या आहेत त्या लावून घेते. तर तिकडेच मी ते पिशव्या आहेत तीच ठेवलेलं आहे, कारण जर काही परत भांडी धुतल्यानंतर खरकटा असेल तर त्याच्यात टाकून मग लगेच डस्टबिनमध्ये टाकून देते. तर शेगडी बघू शकता तुम्ही स्वच्छ झालेली आहे. तर आता इकडे मी जी काही भांडी आहेत ती धुवून घेते, पण याच्यातलं जे काही खरकटे असेल तर ते मी आधी धुवून काढते नळाच्या पाण्याने आणि नंतर भांडी घासून घेते. म्हणजे जर काही खरकट असेल तर ती खाली जाळी आहे त्यात अडकून बसते आणि नंतर म्हणजे ते भांड्याला पण खूप खरकटं लागत नाही. आणि आपण ज्यावेळेस भांडी घासतो तर तो कात्या असतो त्यालासुद्धा खूप असं खरकटं लागत नाही. नाहीतर तशीच भांडी घासली की त्या कात्यालासुद्धा भाताची शितं वगैरे काही ना काहीतरी अडकून राहतं, मग त्याचा वास येतो आणि मग खूप असं कसं तरीच वाटतं, मग तो कात्या यूज करावंच वाटत नाही. त्यामुळे मी रोज कायम भांडी आधी धुवून घेते नळाखाली आणि नंतर मग घासून घेते, म्हणजे त्यात खरकटं पण अडकत नाही. आणि खाली जाळीत ते खरकटं अडकल्यामुळे ते मग ते काढून आपण पिशवीत टाकू शकतो आणि नंतर भांडी घासून त्यात टाकू शकतो. तर आधी ही मोठी भांडी आहेत ती मी घासून घेते, जसं की परात पळपूट वगैरे आहे तो. तर हा पळपूट आहे तो घासून लगेचच मी तिथं जे स्टँड आहे तिथेच अडकवून ठेवते, म्हणजे त्याचं पाणीसुद्धा नितळलं तरी तिथं नंतर पुसून धुवून घेता येतं. खाली बेसिनच्या इथंच वरती थोडंसं अडकवलेलं आहे. मग लाटणं आणि पळपट आहे तो मी तिथे अडकवून ठेवायला स्टँड आहे तो. तर इकडे मोठी जी भांडी आहेत ती आधी घासून घेते, म्हणजे तिथं अडकवली की त्याचं पाणी जे नितळलेलं आहे ते डायरेक्ट बेसिनच्या इथेच पडतं, मग नंतर आपण पुसून पण घेऊ शकतो.
तर अशा रीतीने मी माझी भांडी आहेत ते आधी स्वच्छ करून घेते नळाच्या पाण्याखाली. आणि नंतर ते आता थोडं खरकट अडकलं असेल तर ते आपण असं पिशवीत काढून ठेवू शकतो. आणि आता मग मी सगळी भांडी आहेत ती आधी घासून घेते स्वच्छ आणि नंतर धुवून घेते. तर अशा पद्धतीनं जर आपण भांडी घासून घेतली किंवा भांडी धुवून घेतली तर ते जो कात्या आहे तो पण छान टिकतो, असं लगेच पटकन घाण होत नाही आणि चिकचिक असं चिकट असा होत नाही. तो स्वच्छ राहतो आणि वास पण येत नाही. म्हणून आधी मी भांडी धुवून घेते आणि नंतर भांडी घासून घेते. आणि भांडी घासताना पण मग आपल्याला असं घाण वाटत नाही, म्हणजे भांडी घासायला जरा छान वाटतं, घाण वाटत नाही. एक नाहीतर जास्त त्याला असं खरकट असेल आणि ती भांडी तशीच घासली तर मग भांडी घासायला पण इच्छा होत नाही. तर अशा पद्धतीने मी भांडी घासून घेतलेले आहेत आणि पटकन लगेचच मग तो कात्या आहे तो पण धुवून ठेवते. आता भांडी ठेवण्यासाठी जाळी नसल्यामुळे मला ते परातीतच ठेवावे लागतात. आणि जी काही अडकवायची भांडी आहेत तर ती मी पटकन तिथंच अडकवून ठेवते, जसं की चहाची गाळणी किंवा उलातनं वगैरे काय असेल ते. आणि नंतर बाकीची भांडी आहेत ती अशी घासून धुवून मग मी परातीत ठेवून देते, मग ती निथळतात. आणि जी काही अशी चहाची पातेलं किंवा कुकर किंवा हा असा तवा तेलकट थोडा झालेला असतो तो घासण्यासाठी मी तारेचा कात्या आहे तोच यूज करते. नाहीतर मग साधा कात्या यूज केला की त्याने निघत नाही, म्हणून तारेच्याच कात्याने रोज असं घासलं तर मग ते चिकट होत नाही, साईडून असं काळं पण पडत नाही जास्त. नाहीतर मग ते खूप असं काळं आणि तेलकट होऊन ते असं डाग राहतात. तर ही जी ॲल्युमिनियमची भांडी काय असतील थोडीफार तर ती मी तारेची जी घासणी आहे त्यानेच घासते, म्हणजे स्वच्छ पण निघतात आणि जर करपलेलं वगैरे काय असेल तर ते निघून जातात. तर कढई वगैरे पण तारेच्याच कात्याने घासली. आणि जी आपण भांडी कात्या ठेवण्याची प्लेट आहे ती पण रोजच्या रोज अशी धुवून स्वच्छ त्यात ते पाणी निथळण्यासाठी ठेवायचं. तर आणि जो जुना कात्या आहे त्याने मग मी बेसिन घासायला तो करते. नवीन कात्या काढल्यानंतर त्याने भांडी घासते आणि जो जुन्या कात्या असेल त्याने मग मी बेसिन घासायला काढते, कारण बेसिन घासायला वेगळा आणि भांडी घासायला वेगळा करते, त्यानं बेसिन मी घासत नाही. तर हा जुना कात्या आहे, मग ह्यानेच मग मी बेसिन वगैरे स्वच्छ घासून घेते. आणि सगळीकडून जिकडून आपल्याला हात फिरेल आपला तेवढा तिकडून मग मी असं घासून स्वच्छ धुवून घेते. आणि मस्त वाटतं, मग छान वाटतं. आणि जर सुकं करून घ्यायचं, म्हणजे सगळं पुसून घ्यायचं, मग छान वाटतं. आता त्याच्यातली जाळीसुद्धा मग मी ती घासून घेते, म्हणजे त्यात जर काही खरकट अडकलं असेल तर ते निघून जाईल. आणि लगेचच तो कात्या आहे तो पण धुवून ठेवते. आता पाणी टाकून सगळं स्वच्छ धुवून घेते, कारण गॅस शेगडीच्या खालून वगैरे सगळं स्वच्छ पुसून वगैरेच घेतलेलं आहे. फक्त जिकडे भांडी थोडी घासली होती तिथेच थोडं घासून आणि धुवून घेते. तर अशा पद्धतीने मी माझं किचन आहे ते सगळं स्वच्छ करून घेत असते रोज. आणि जर माझा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा जर आवडला तर. तर आता ही जी भांडी घासून झाले थोडंफार खरकट ते पण मग मी त्याच्यात टाकून दिलं पिशवीमध्ये आणि ती पिशवी डस्टबिनमध्ये टाकून दिली. तर अशा पद्धतीने जो कपडा यूज केलेला तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला. आणि आता तो कपडे आपण धुवायला टाकतो तिकडे मग टाकून दिला, कारण परत आणि स्वच्छ साबणाने घासून धुवून टाकते. तर अशा पद्धतीने मी माझं किचन सगळं स्वच्छ केलेलं आहे. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे माझं किचन स्वच्छ झालेलं आहे. असं स्वच्छ केलं की छान वाटतं. थँक्यू.